चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात गेल्या 12 तासांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे। मात्र जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसलाय। आरमोरी मार्गावर पुराचं पाणी आल्यामुळे गेले 12 तासांपासून हा मार्ग बंद आहे। पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांना जाण्यास मनाई केलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीचा फटका पडलेला आहे। गोसीखुर्दचे 33 दरवाजे उघडले, त्याच्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। आता गोसीखुर्दचा जो पाण्याचा विसर्ग आहे तो 12,000 क्युमेक्स पर्यंत आलेला असल्यामुळे सध्या तरी पूर परिस्थिती ओसरायला सुरुवात झालेली आहे। हा जो मार्ग आहे हा आरमोरी रोड आहे गडचिरोलीला जाणारा, आणि हा पूर्णपणे बंद आहे। कारण की इथं जो रस्ता आहे तो रस्ता थोडा खाली असल्यामुळे या सगळ्या नाल्याचं पाणी या रस्त्यावर आलं आहे। त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे। समोरच इथून साधारण अर्धा किलोमीटरवर पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि कोणत्याही वाहनाला जाण्यास मनाई केली आहे। परंतु अशा प्रकारे ट्रक्स जे आहेत ते परवानगी नसताना सुद्धा गेल्यामुळे दुसऱ्या बाजूने येत असल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात। कारण की पाण्याचा स्पीड जे आहे तो वाढत आहे आणि अशा मोठ्या घटना निर्माण होऊ शकतात। सध्या तरी ब्रह्मपुरी तालुक्याला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, कारण की आजूबाजूचे गावातले जे विद्यार्थी आहेत ते कॉलेजमध्ये येतात, शाळेमध्ये येतात, आणि इतर जे आहेत ते येतात म्हणजे भाजीपाला असो किंवा दुधाचं हे सगळे येतात। त्याच्यामुळे ते रस्ते बंद आहे आणि ते पोहोचू शकत नाही। याकरिता आज तालुका स्तरावर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। अमरावतीतील अनेक भागात जोरदार पाऊस